कुठल्याही भाजीचा झणझणीत रस्सा असेल तर 2 घास जास्त जातात आपल्याला, कारण ती तितकी चविष्ट आणि टेस्टी झालेली असते। तर आज आपण बेसन पिठाच्या वड्याची आमटी बनवूया, मस्त झणझणीत आणि रसदार। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बेसन पिठाची आमटी बनवण्यासाठी अगोदर आपण इथं मसाले भाजून घेऊया। मी एक छोटासा तुकडा घेतलेला आहे खोबऱ्याचा, तो इथं मी कापून पॅनमध्ये टाकलाय। त्याला आपण अगोदर व्यवस्थित इथे भाजून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं आपण इथं असंच गरम व्हायला ठेवूया खोबऱ्याला। थोडंसं लालसर झालं की आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकू। तर मी 1 चमचा धणे टाकलेले आहेत, 4 ते 5 मी इथं काळी मिरी टाकलेली आहे, लवंग 4-5 आहेत आणि एक छोटासा तुकडा दालचिनीचा आहे। हे मसाले छान असे इथं भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आता मी इथं अर्धा कांदा पण याच्यामध्ये कापून टाकते, तोही आपण भाजून घेणार आहे। गरम मसाले मी इथं फार कमी वापरलेत, कारण त्याच्यामुळे खूप स्पायसी आणि तिखट भाजी होते, त्यामुळे कमीच वापरायचे आहेत। आता हे सगळे बाजूला काढून घेऊया, छान असे गरम झालेले आहेत। आता आपण याच्याबरोबर बाकीचं पण साहित्य बारीक करून घेणार आहे। तर इथं बघूया, मी इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून मसाला बारीक करून घेऊया। मसाला बारीक झालेला आहे। आता आपण इकडे पीठ मळून घेऊया। तर मी बेसन पीठ घेतलेलं आहे अंदाजेच। बेसन पिठामध्ये आपण आता इथं थोडंसं मीठ घालूया, अगदी थोडीशी हळद घालायची आहे, जिरा पावडर अर्धा चमचा, हे सगळं मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकून हा गोळा करून घ्यायचे, कारण बेसन पीठमध्ये जर जास्त पाणी झालं तर ते पूर्ण पातळ होतं आणि परत घट्ट होत नाही लवकर, त्याच्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। पीठ इथं बेसनाचं मळून झालेलं आहे व्यवस्थित। पीठ आपलं घट्ट मळून झालेलं आहे, ते साईडला ठेव आणि मी गॅसवरती कढई ठेवले। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, अर्धा चमचा मोहरी घातली, मोहरी छान अशी कडलेली आहे। आपण जे वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया। इथे वाटण आपण जास्त फ्राय नाही केलं तरी चालेल, कारण आपण ऑलरेडी सगळे मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे अगदी 1 ते 2 मिनिटं याला इथं छान असं परतून घेऊया। त्यानंतर बेसिक मसाले टाकू, तर अगदी थोडीशी हळद घातलेली आहे। हा घरचा मसाला आहे, तो मी 1.5 चमचा घालते। चवीप्रमाणे मीठ घालूया, कारण पिठामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कमी जास्त होण्याची शक्यता आहे। हे छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, तर मिक्सरच्या भांड्यामध्येच विसळून मी थोडंसं पाणी घातले। 1-2 मिनिटं असंच ठेवूया, म्हणजे मसाले छान असे शिजून निघतील। आता थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकूया। आमटीमध्ये पाणी अगदी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे टाका, दाटसर वगैरे किती हवं आहे तेवढं। तरी मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण तो पिठाचा गोळा घेऊया आणि त्याच्या छान अशा वड्या पाडूया। मात्र ही पोळी लाटताना याच्यावरती बेसनचंच पीठ घालायचं आहे, दुसरं कुठलं पीठ नाही घालायचं। बेसनचं पीठ घालून अगदी व्यवस्थित याला लाटून घ्यायचं आणि जाडच पोळी लाटायची आहे, पातळ नको आहे। पळपुटाला कधी हे जास्त चिकटतं पीठ, पण व्यवस्थित पीठ लावलं तर ते छान होतं। आता आपण याच्या व्यवस्थित वड्या पाडून घेऊया। मी अगदी जाडच पोळी लाटलेली आहे, पातळ बिलकुल नाही। आता छोट्या मोठ्या कशा हव्या तशा तुम्ही इथे वड्या तयार करू शकता। मी थोड्याशा मीडियम साईजमध्ये घेतलेल्या आहेत, म्हणजे जास्त मोठीही नको आणि जास्त बारीकही नको। वड्या कापून तयार आहेत। मी इथे त्रिकोणी आकाराच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत व्यवस्थित, अशा प्रकारे, जास्त मोठ्या नाही छोट्या नाही, अगदी मीडियम साईजमध्ये। तर आपण या वड्या आता आमटीमध्ये टाकून घेऊया। आमटीला छान अशी उकळी आलेली आहे, तर आपण याच्यामध्ये आता वड्या टाकून घेऊया एक-एक। मात्र वडी टाकल्यानंतर त्याला बिलकुल हलवायचं नाही, जर लगेच तुम्ही आमटीमध्ये हलवायला गेला पळी टाकून तर ती तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडा वेळ तसंच थांबायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पळी फिरवायची। तर अशा प्रकारे मस्त आमटी बनवून तयार झालेली आहे। अगदी 2 सेकंद मी इथे त्याला झाकून ठेवते, म्हणजे जो बेसन पिठामधला कच्चापणा आहे ना, तो सगळा निघून जातो। छान अशी वाफलते आणि मग निघून जातो सगळा कच्चापणा। तरी आपण एकदा चेक करूया शिजलेली आहे की नाही। आता शिजलेली कशी ओळखायची, तर जेव्हा आपण बोटाने दाबतो तेव्हा ती घट्ट लागली पाहिजे, म्हणजे समजायचं की वडी शिजलेली आहे। तर अशा प्रकारे मस्त रसदार वडी तयार आहे बेसन पिठाची बनवून, आणि आमटी पण छान मस्त झालेली आहे। तुम्ही पण घरी ट्राय करा आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला एकदा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।